नमस्कार. रघुवंश ऑनलाईन लेक्चर यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी प्राध्यापक ईश्वर रघुनाथ राजपूत आपले हार्दिक स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र राज्य मंडळाच्या इयत्ता 12वी विषय मराठी या विषयाच्या अभ्यासक्रमातील आरशातील स्त्री या हिरा बनसोडे यांचा कवितेचा अभ्यास आपण करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, याआधी रघुवंश ऑनलाईन लेक्चर यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून इयत्ता 12वीच्या हिंदी मराठीच्या विविध पाठ्यक्रमातील घटकाचा व्हिडिओ PPT लेक्चर आपण ऐकलं असेल. निश्चित ते आपल्याला आवडलं असेल. हे लेक्चर आपल्याला आवडल्यास पुन्हा एकदा माझ्या रघुवंश ऑनलाईन लेक्चर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना शेअर करा, लाईक करा ही आग्रहाची नम्र विनंती. विद्यार्थी मित्रांनो, आरशातली स्त्री हिरा बनसोडे कवयित्री यांचा जन्म सन 1939 मध्ये झाला. या सुप्रसिद्ध फुले आंबेडकर साहित्य चळवळीतील पहिल्या पिढीच्या महत्त्वाच्या कवयित्री आहेत. त्यांनी अस्मितादर्श, निकाय, सुगावा, युगवाणी, समुचित इत्यादी नियतकालिकांमधून सातत्याने काव्यलेखन केलं. 1954 नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधुता या मूल्यांचा स्वीकार आणि प्रसार त्यांनी आपल्या काव्यलेखनाच्या माध्यमातून केला. समस्त आंबेडकरी जनतेच्या दुःख, पीडा, व्यथेला वाट करून देण्याची, तसेच स्त्रियांच्या जीवनातील, संसारातील दुःखांना, व्यथांना शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न त्यांनी काव्याच्या माध्यमातून केला. आणि म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हिरा बनसोडे या आंबेडकरी विचारधारेच्या अग्रणी कवयित्री ठरल्या. त्यांचे पौर्णिमा, फिनिक्स, फिर्याद हे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. प्रस्थापित समाजव्यवस्थेच्या विरोधात बंड करणारी, व्यवस्थेला जाब विचारून न्याय हक्कांची, अधिकारांची भाषा उच्चारणारी कविता त्यांनी मुख्यतः लिहिली. आजच्या या समाज व्यवस्थेच्या विरोधात समस्त आंबेडकरी जनता लढा उभारत आहे. आणि या लढ्यात त्यांना जे काही दुःख, जे काही संकट येतात, त्यांच्या ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत, त्यांना हिरा बनसोडे यांनी कवितेच्या माध्यमातून वाट करून दिली. सुरुवातीला त्यांचे काव्यलेखन हे विद्रोही होते. त्यांनी समतेची, स्वातंत्र्याची कास आपल्या काव्यलेखनाच्या माध्यमातून धरली. परंतु स्त्रियांच्या व्यथावेदनेच्या बाबतीत, त्यांच्या संवेदनाच्या बाबतीत आपण लिहिले पाहिजे. आणि म्हणून असं वाटल्यानंतर कवयित्रीने समताधिष्ठित समाज रचनेला जन्म देणारी एक दलित स्त्री ही त्यांची नायिका, एक केंद्रित नायिका म्हणून आपल्या काव्याच्या माध्यमातून त्यांनी घेतली. आणि त्याबरोबर त्या नायिकेचे भावविश्व त्यांच्या कवितेच्या केंद्रस्थानी ठरले. अर्थात त्यांच्या काव्यलेखनाच्या प्रवासामध्ये स्त्री, दलित स्त्री, त्याचबरोबर एक ग्रामीण स्त्री, एक शेतकरी स्त्री केंद्रस्थानी ठरली. आणि तिच्या भावव्यथा त्यांनी मात्र आपल्या काव्यलेखनामध्ये प्रामुख्याने घेतले आणि त्यावर आधारित त्यांनी कविता लेखन केल्या. त्याबरोबर सामाजिक, सांस्कृतिक परिवर्तनही त्यांच्या कवितेमध्ये पाहावयास मिळते. डॉक्टर्स ऑफ महाराष्ट्र या ग्रंथात हिरा बनसोडे यांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यांच्या कवितांचे गुजराती, इंग्रजी, फ्रेंच भाषात अनुवाद झालेले आहेत. आरशातली स्त्री या कवितेचा परिचय आपण या ठिकाणी करून घेऊ. स्त्रीच्या आयुष्यातील स्थित्यंतराचा वेध घेताना कवयित्रीने या कवितेत स्त्रीच्या व्यथा शब्दबद्ध केल्या आहेत. सहज आरशात पाहताना जेव्हा गतकाळाच्या स्मृती जाग्या होत्या, तेव्हा तिच्या लक्षात येते की मी ती हीच का, आणि मग तिला वाटत राहते किती आंतरबाह्य बदलले मी.
कवितेचा परिचय करून घेत असताना या कवितेचा ढाचा जो आहे तो हाच आहे की एक स्त्रीच्या बाह्य मनाचं त्या स्त्रीच्या अंतर्मनाशी केलेला संवाद, एका स्त्रीचा स्वरूपाचा परिचय या कवितेतून आपल्याला पाहावयास मिळतो. सहज ती आरशात पाहते आणि भूतकाळातल्या स्मृती जाग्या होतात. तेव्हा तिला वाटते की मी माझं भूतकाळ कसा स्वायत्त होता, कसा स्वातंत्र्य होता, माझ्या भूतकाळात कशा स्वैराचाराने मी राहत होते, माझा आनंद मी कसा घेत होते. आणि जेव्हा ती आजचा काळ आठवते त्यावेळेला आरशातली स्त्री म्हणजेच तिचे अंतर्मन तिला सांगते की तू किती बदललीस, पूर्वीची बालिका तू आता आहे अशी आहेस का, हाही प्रश्न आरशातली स्त्री बाह्य आरशाबाहेरील स्त्रीला विचारत असते. आणि जेव्हा हे बदललेले स्वरूप स्वतः ही बाहेरील स्त्री पाहते त्यावेळेला तिला वाटतं की चैतन्यमय बाल्य, तेजस्वी तारुण्य, त्यामधील स्वप्ने, ध्येय कुठल्या कुठे जाऊन आता कशाचेही काहीच न वाटणारी स्थितप्रज्ञता माझ्यात आली कुठून. अनेक प्रश्न तिला सतावतात. रम्य वाटणारा असा पूर्वभूतकाळ जेव्हा ती आठवते त्यावेळेला तिला वाटते की आज मी कशी संसारात घडून गेले आणि संसारात ही माझी स्थितप्रज्ञ अवस्था कशी झाली. कुठेतरी नवयौवन्यामध्ये तारुण्यामध्ये ती ध्येय बाळगत होती, पण आता या संसाराच्या राटगाडग्यात तिचं ध्येय वाहून गेलं. पूर्वी हवेहवेसे वाटणारे चांदणे, वाट पाहणारी जाई, अशा छोट्या छोट्या गोष्टीतील आनंदाचेही आता संसारात गुरफटून गेल्यानंतर भान नसते. संसारात गांजलेल्या या स्त्रीला शेवटी आठवणीतील बालसखी नव्या उमेदीने जगण्यासाठी कसे प्रेरित करते हे या कवितेतून समजून घ्यायचे आहे. अर्थात दोन मनाचा संवाद. स्त्रीचं अंतर्मन कुठेतरी स्वातंत्र्याचा ध्येय घेणारा आहे, कुठेतरी प्रकृती निसर्गाचा आस्वाद घेणारा आहे. तिला बाग बगीचा आवडतो, फुलांचं सौंदर्य आवडतं, फुलांचा गंध आवडतो. पण आज मात्र ही बाहेरील स्त्री जी आहे ही तिच्या डोक्यावर सातत्याने परंपरेचं, रूढीचं एक ओझं आहे आणि या ओझ्याखाली ती दबलेली आहे. आणि थोडक्यात तिच्या स्वातंत्र्याच्या, तिच्या इच्छाशक्तीचा आठवण करून देण्याचं काम अर्थात आरशातली स्त्री, अर्थात तिची बालसखी आहे, तिची बालमैत्रीण आहे. जसं शरीराला सावली सोडत नाही तसं मनाला सुद्धा एक असं अंतर्मन आहे, एक असं अचेतन मन आहे, ती सोडत नाही. आणि हे अचेतन मन तिला बाह्य चेतन मनाला सातत्याने जाणीव करून देते की तुझं स्वरूप काय आणि तू आज कशी बदलली. अर्थात या कविता परिचयाच्या माध्यमातून अतिशय सुंदर अशा या कवितेत स्त्रियांच्या संवेदनाचा आढावा घेणारी जी कविता आहे याचा परिचय मी तुम्हाला करून दिला आहे. यात आजची स्त्री, 21व्या शतकाची स्त्री कशी असली पाहिजे हे सुद्धा मुद्दे तुमच्या सहज लक्षात येतील. आजची स्त्री ध्येयाकांक्षा बाळगणारी आहे आणि तिची ध्येयाकांक्षा बाळगण्यासाठी आणि पूर्ण करण्यासाठी समाज व्यवस्थेने, पुरुषप्रधान संस्कृतीने आपल्या मानसिकतेमध्ये बदल करून घेणे आवश्यक आहे. अशा प्रकारचा एक आशावाद हिरा बनसोडे यांनी या कवितेच्या माध्यमातून व्यक्त केला. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पुढच्या स्लाइडमध्ये पाहूया. काही काव्य ओळीचं वाचन मी या ठिकाणी करणार आहे आणि त्यानंतर त्या काव्य ओळींचा मध्यवर्ती भाव, केंद्रित भाव पुढच्या स्लाइडमध्ये मी उलगडून दाखवणार आहे. निश्चित तुम्हाला या कवितेचे स्पष्टीकरण आवडेल आणि सहज आपल्या या इयत्ता 12वीच्या अभ्यासाच्या दृष्टीने हे स्पष्टीकरण, यातला भावार्थ तुम्हाला फायदेशीर राहील. एकाग्रतेने ऐका, कुठेच जाऊ नका. काव्य ओळी, त्याचं प्रकट वाचन. सहज आरशात पाहिले नी डोळे भरून आले, आरशातील स्त्रीने मला विचारले, तूच ना ग ती, माझेच रूप लिहिलेली तरीही मी नसलेली, किती बदललीस ग तू अंतर्बाह्य, तुला सांगू तुझ्या अंतरीचे सुंदर पूर्वरंग, ऐक हां तू कशी होतीस ते.
पुढच्या स्लाइडमध्ये या काव्य ओळीचं, या कडव्याचं एक भावार्थ मी तुमच्या समोर ठेवतो आहे. मागील कडव्यातला भावार्थ आपल्यासमोर. आरशातील स्त्री या कवितेत स्त्रीच्या व्यथा शब्दबद्ध केल्या आहेत. वरील ओळीत दोन स्त्रियांचा संवाद चित्रित केला आहे. आरशात दिसणारी स्त्री म्हणजे स्त्रीचे अस्तित्व. आरशाबाहेरील स्त्री म्हणजे समाज व्यवस्थेच्या जडणघडणीत बदललेली स्त्री. स्त्रियांच्या अंतर्मनाचा हा संवाद आहे. आरशातील स्त्री विचारते, तूच ना ग ती? यातून संसाराच्या चक्रात अडकलेली स्त्री आंतरबाह्य किती बदललेली आहे याचे चित्रण आले आहे. स्त्रीच्या अस्तित्वाचे मन म्हणते, तुला सांगू तुझे अंतरीचे पूर्वरंग, तू कशी होतीस ते. या संवादातून स्त्रीचे पूर्वीचे रूप कसे होते याची कल्पना पुढील ओळीत येते. कवितेची सुरुवात सहज संवादातून होते. अशा प्रकारे या भावार्थाचे स्पष्टीकरण मी या ठिकाणी दिले, पण तरी अजून काही अर्थाच्या छटा मी तुम्हाला या लेक्चरच्या माध्यमातून उलगडवून दाखवू इच्छितो. कवितेची सुरुवातच एक सुंदर अशा कल्पनेने घेतली आहे. दोन स्त्रिया या कवितेत उभ्या केल्या आहेत. एक स्त्री जी समाज व्यवस्थेच्या जडणघडणीमध्ये पूर्णतः बदललेली आहे आणि एक जी स्त्री आहे आरशातली, ती म्हणजेच तिला आठवण करून देते की तुझं स्वातंत्र्य काय, तुझ्या इच्छाशक्ती काय होत्या आणि आज तू किती बदललेली आहे. काल्पनिक प्रसंग उभा करून स्त्रियांच्या व्यथा आणि मनाचा ठाव घेण्याचं काम कवयित्री या कवितेच्या सुरुवातीला करत असते. या पुढच्या स्लाइडमध्ये सुंदर चित्रपण आपण पाहूया. त्या अगोदर आपण या काव्यओळीचं वाचन करूया. पुढच्या काव्यओळीचं प्रकट वाचन. पावसाचे तरंग ओंजळीत भरणारी चैतन्यमयी बालिका, अंगणात दिवे लावावेत तसे सर्वच बहर लावणारी तू नवयौवना, स्वप्नांचे पंख लावून आभाळ झुलल्यावर झुलणारी तू देहगंधा, नी आज नख शिखांत तू, तू आहेस फक्त स्थित प्रज्ञ राणी, नी आज नख शिखांत तू, तू आहेस फक्त स्थित प्रज्ञ राणी. आरशात भेटलीस तरी बोलत नाहीस ग मन उलगडवून, ओठ मात्र असतात पिळवटलेले, खसकन देह तोडलेल्या फुलांसारखे. इतकी कशी वेढून गेलीस या घनगर्द संसारात, जळतेस मात्र अहोरात्र पारंपरिकतेचे वरदान समजून, जळतेस मात्र अहोरात्र पारंपरिकतेचे वरदान समजून. अतिशय सुंदर या दोन कडव्यांच्या या जे काही काव्यओळी आहेत याचं प्रकट वाचन मी तुमच्या समोर प्रस्तुत केले. आता या ओळींचा भावार्थ पुढच्या स्लाइडमध्ये आपण त्याचा अभ्यास करूया. पहिल्या काव्य ओळीचा कडव्यांचा अर्थ आहे की वरील काव्य ओळीत आरशाबाहेरील स्त्रीचे पूर्वरंग कसे होते याची आठवण आरशातील स्त्री करून देते. पावसात खेळणारी तू चैतन्यमयी बालिका होतीस, अंगणात दिवे लावणारी नवयौवना होतीस, स्वप्न मनाशी बाळगणारी तू देहगंधा होतीस. आज तू किती बदलली आहेस. संसार आणि परंपरा या चक्रात अडकलेली तू स्थित प्रज्ञा राणी झालीस. वर्षानुवर्ष चूल आणि मूल हेच स्त्रियांचे जीवन अशी मानसिकता समाजाची दिसून येत आहे. त्यामुळे स्त्रियांवर सामाजिक आणि घरगुती हिंसाचार होत आहेत. या ओळीतून कुटुंबाच्या कर्तव्यात दबलेली स्त्रीचे वर्णन आले आहे. स्त्रीच्या स्वातंत्र्यासाठी स्त्रियांना लावलेली विशेषणे सार्थक आहेत. दुसऱ्या या कडव्यात आपण त्याचे स्पष्टीकरण पाहिलं. अजून या काव्यओळीत अनेक अर्थाच्या छटा आहेत. आरशातली स्त्री म्हणते की तुझं पूर्वरंग कसं होतं. तू बाल्य अवस्थेत चैतन्यमय होतीस,
त्यावेळीस पावसाचे थेंब तू हातावर झेलायचीच. तुझ्या आवडीचे खाद्यपदार्थ तू खायचीस. अनेक प्रकारचे लाड कौतुक तुझे व्हायचीच. आणि जेव्हा तुझे वय वाढत गेलं आणि तू नवयौवना झालीस, त्यावेळी मात्र अगदी अंगणामध्ये घरात सुद्धा एक नवा स्वच्छतेचा बहर तू आणलास. अंगणात दिवे लावलेस, परिसरात चैतन्य पसरवलेस आणि तुझं ते सुंदर रूप या तारुण्याच्या अवस्थेत पाहून तुला तुझाच हेवा वाटायचा. आणि अशा या तारुण्यमय अवस्थेत तू शिक्षण घेत असताना अनेक मनाशी ध्येय बाळगले. ते ध्येयपूर्तीसाठी तुला पाठबळ पण मिळाले. पण अचानक लग्न झाल्यानंतर या संसाराच्या गुत्त्यात तू गुंतलीस. नवरा, सासू सासरे, मुलं यांचं कर्तव्य पार पाडण्यास, त्यांची सेवा करण्यास मात्र तू अहोरात्र गुंतून राहिलीस. सारा घराचा जो खांब आहे बनण्याचं सामर्थ्य तू पेललंस, पण या खांबमध्ये जेव्हा तू घराचं सारं कुटुंब तोललंस आपल्या कष्टाच्या माध्यमातून, त्यावेळेला मात्र तुझ्या साऱ्या इच्छाशक्ती, आशा आकांक्षा मात्र धुळीस मिळाल्या. आणि तू संसाराच्या राट गडग्यास जेव्हा गुंतलीस, त्यावेळेला तुझं चैतन्य हरवलं आणि तू स्थितप्रज्ञ झाली. जणू काही तू पुतळ्यासारखी एका ठिकाणी फक्त काम आणि कर्तव्य यालाच महत्त्व देत गेली. बाकी बाह्य चैतन्य तुझ्या चेहऱ्यावर दिसत नव्हतं किंवा कुठलीही स्वप्न, आशा, आकांक्षा तू बाळगताना दिसत नाही. अर्थात कवयित्रीने त्या स्त्रीच्या संवेदनाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. स्त्रीचं मन उलगडून दाखवण्याचा प्रयत्न कवयित्रीने या काव्यओळीत केला आहे. पुढच्या काव्यओळीचा भावार्थ. दुसऱ्या कडव्यात आजची बदललेली स्त्री मन उलगडून सांगत नाही. तिच्या ओठांवरील हास्य हरवून गेले आहे. कर्तव्याच्या बोजाखाली देह कोमेजून गेले आहे. या घनदाट संसारात स्वातंत्र्याचा मार्ग तिला दिसत नाही. परंपरेला वरदान समजून अहोरात्र जळत आहे. आजच्या स्त्रीची स्थिती या ओळीतून दिसते. स्वभावोक्ती अलंकाराद्वारे स्त्री दुःखाचे चित्रण आले आहे. जेव्हा आरशातली स्त्री या आरशाबाहेरील स्त्रीच्या चेहऱ्याकडे पाहते, त्यावेळेला तिला वाटतं की बघ तुझा चेहरा कसा कोमेजून गेला आहे. कुठलाही आनंद तुझ्या चेहऱ्यावर नाही. ओठांना बोलावंसं वाटतं, पण ओठ सुद्धा अशक्त बनले आहेस, अगदी पिवळे झाले आहेत. तुझा नवयौवनेमध्ये तुझं शरीर, तुझा देह अगदी सुंदर फुलासारखे होते. पण आज रूढी, परंपरा, कर्तव्य, संसार, चूल आणि मूल या कर्तव्यात तू कशी कोमेजून गेले आहे. हे तुझं स्वरूप, तुझं रूप बघ. अशा प्रकारची जाणीव आरशातली स्त्री आरशाबाहेरील स्त्रीला करून देते. अंतर्मन बाह्य मनाला ही जाणीव करून देत असते. पुढच्या काव्य वाचनाकडे आपण जाऊया. अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रेयस चांदण्याला दार उघडून आत घेण्याचेही भान नाही ग तुला. बागेतली ती अल्लड जाईही पेंगुडते तुझी वाट पाहून पाहून. पण तू मात्र झालीस अस्तित्वहीन, प्राण हरवलेली पुतळी. पण तू मात्र झालीस अस्तित्वहीन, प्राण हरवलेली पुतळी. अनेकदा तुला मी अशी पाहते की काळीज झंबरते. रात्रीच्या एकांतात तर हुंदका कंठात दाबून शिवत असतेस तुझे ठिकठिकाणी फाटलेले हृदय. शिवत असतेस तुझे ठिकठिकाणी फाटलेले हृदय. या कडव्याच्या स्पष्टीकरणाकडे, भावार्थाकडे आपण जाऊया विद्यार्थी मित्रांनो. वरील पहिल्या कडव्यात स्त्रीच्या आयुष्यातील स्थित्यंतराचा वेध घेताना आरशातील स्त्री सांगते, तुझी इच्छा, आवड व स्वातंत्र्याचे सुद्धा तुला भान नाही. अंगणात तुझे आवडते प्रिय चांदणे पडले आहे, त्याचा आनंद घेण्याचा तुला वेळ नाही.
थोडक्यात, आजची स्त्री स्वतंत्र नाही. बागेतली सुंदर फुललेली जाईचे सौंदर्य तू पाहू शकत नाही. जणू काही तुझे अस्तित्वच हरवलेले असून तू एक पुतळी बनली आहे. लहान लहान गोष्टीचा आनंदाला मुकलेली स्त्री केवळ संसाराच्या ओझ्यात दबलेली आहे. अशा प्रकारे या स्लाइडमध्ये मागील पहिल्या कडव्याचा अर्थ आपण या ठिकाणी पाहिला. तुझं स्वातंत्र्य, राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला मूलभूत असे स्वातंत्र्य दिले आहे. समतेचा हक्क, स्वातंत्र्याचा, शिक्षणाचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, अभिव्यक्तीचा हक्क. पण कुठेतरी तू कर्तव्याचा बोज डोक्यावर घेऊन तुझ्याच आवडीनिवडीच्या गोष्टी तू विसरते आहेस. जेव्हा तू निसर्गाच्या त्या सुंदर रूपाकडे पाहतेस, जेव्हा पौर्णिमेचं ते चांदणं पाहतेस, तुला वाटत होतं की ती चांदणं असंच मी अंगावरून घ्यायचं, त्या चांदण्याच्या सुंदरतेचा आस्वाद घ्यायचा. जेव्हा तू नवयौवना होती, जेव्हा तू तुझ्या वडिलांकडे होती, तेव्हा काहीतरी स्वातंत्र्याचा आनंद तू घेत होती. आणि बघ, आता लग्न झाल्यानंतर, एकदा तू सासरी आल्यानंतर अनेक कर्तव्याच्या बोझाखाली तू दबून गेलीस. तुला आता ते प्रिय असे वाटणारे चांदणे, हवेसे वाटणारे चांदणे सुद्धा तू आता घरात घेत नाहीस ग. जेव्हा तू नवयौवना होती तेव्हा जाई आणि जाईवर खुललेले सुंदर असे सुगंधी फुलं तुझी वाट पाहत होते. जेव्हा तू अल्लड होती, जेव्हा तू तरुणी होतीस, तेव्हा मात्र त्या ठिकाणी त्या जाईचा आस्वाद घ्यायसीच. पण आता मात्र तू अस्तित्वहीन झाली आहेस, जणू काही चैतन्य हरवलेली एखाद्या पुतळ्यासारखी. शरीर मन आहे, पण शरीर आणि मनाला कुठलाही आनंद आणि भावभावना नाहीत. सुंदर अशी अभिव्यक्ती या कडव्यामध्ये हिरा बनसोडे यांनी केली आहे. एक दलित स्त्रीच्या व्यथावेदना सुरुवातीच्या कवितेमध्ये दिसत होत्या, पण आता मात्र ही स्त्री जी आहे एक मध्यमवर्गीय स्त्री आहे, एक शेतकरी स्त्री आहे, एक एकत्र कुटुंब पद्धतीला चालवणारी स्त्री आहे, पण स्वतःचा आनंदाचा, स्वातंत्र्याचा, इच्छाकांक्षाचा त्याग केलेली स्त्री आहे. पण कुठंतरी अन्याय अत्याचार सहन करत असताना तिला वाचा फोडण्याचं काम सुद्धा या कवितेच्या माध्यमातून होत असते. पुढील मागील स्लाइडच्या दुसऱ्या कडव्याचा भावार्थ तुमच्या समोर आहे विद्यार्थी मित्रांनो. दुसऱ्या कडव्यात आरशाबाहेरील स्त्री एकटी असताना दुःख न सहन झाल्यामुळे रात्रभर जागे राहत रडत असते. परिवारातील कोणीही तिचे सांत्वन करीत नाही. स्त्री जीवनाच्या प्रत्येक अवस्थेत पारतंत्र्य, शोषण, बळजबरीने टाकलेले दुःख अशा स्वाभाविक स्थितीचे चित्रण आले आहे. स्वतःला सावरायचे आहे. दुःखामुळे फाटलेले हृदय एकटीलाच शिवायचे आहे. वर्षानुवर्ष कर्तव्याच्या बोजाखाली स्वतःचे अस्तित्व शोधणारी स्त्री या कवितेत दिसून येते. दुसऱ्या कडव्यात आपण पाहतो की ही आरशाबाहेरील स्त्री कशी आहे. अगदी रात्रभर दुःखाच्या कळा ती सहन करते. काही परिवारामध्ये पती पुरुष प्रधान संस्कृतीचे प्रतिनिधित्व करतात. केवळ चूल मूल आणि पोट भरण्यापुरतं भाकरी देतात. बाकी तुझ्या इच्छा आकांक्षा काहीच नको. तिला कुठंतरी स्वतः बाळगावंसं वाटत होतं, कुठंतरी स्वतःच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करावंसे वाटत होते. पण तिच्या नशिबी मात्र फक्त दुःख देण्याचं काम या समाज व्यवस्थेने केले आहे. दुःखाला वाचा फोडण्याची इच्छाशक्ती तिची होती, पण मात्र परंपरेने आणि रूढीने तिला बोलण्याचं स्वातंत्र्य दिलं नाही. अर्थात जीवनाच्या प्रत्येक अवस्थेमध्ये तिला दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागतं. या प्रकारच्या व्यथा वेदना तिला सहन कराव्या लागतात आणि मग मात्र ती फक्त हुंदके देते. मग मात्र ती फक्त दुःख व्यक्त करते. रात्रभर अश्रू ढाळत राहते. पण कोणीही परिवारातले सदस्य तिला सावरायला, सांत्वन करायला येत नाही. ही आज आपली समाजव्यवस्था आहे. जरी आज 21सावं शतक असलं, जरी आज स्वातंत्र्याचे वारे वाहत असले, पण आजही आपल्या समाजव्यवस्थेमध्ये स्त्रियांकडे दुर्लक्ष केले जातं.
या व्यथेचा परिचय, या सत्य घटनेचा, या वास्तवाचा परिचय इरा बनसोडे या कडव्याच्या माध्यमातून, कवितेच्या माध्यमातून करून देत असते. आणि आपण आपल्या कवितेच्या शेवटच्या कडव्याकडे आपण जाऊया विद्यार्थी मित्रांनो. आणि सुंदर असं या स्त्रीचं चित्र पण या ठिकाणी दिसते आहे बघा. आरशातली स्त्री आरशाबाहेरील आपल्या भगिनीला, आपल्या सखीला सांत्वना करते आणि हातात हात घेऊन उठण्याचे बळ देत असते. असं एक सुंदर प्रतिमा, प्रेरणादायी प्रतिमा या स्लाइडमध्ये आपल्याला दिसते. सुरुवातीला आपण काव्यओळीचं वाचन करूया. नी पदराखाली झाकतेस देहामधल्या असह्य कळा, तिचे बोलणे ऐकताच मी स्वतःच इनकडते, आणि अशातच ती मला गोंजारीत जवळ घेत अधिकारवाणीने म्हणाली, रडू नकोस खुडे, उठ आणि डोळ्यातले हे आसू सोडून दे शेजारच्या तळ्यात. नी घेऊन ये हातात नुकतीच उमललेली शुभ्र कमळाची प्रसन्न फुले. नी घेऊन ये हातात नुकतीच उमललेली शुभ्र कमळाची प्रसन्न फुले. अशा प्रकारे फिनिक्स या काव्यसंग्रहाच्या माध्यमातून ही कविता घेतली आहे. स्त्रियांचं आंतरबाह्य जग कसं असतं आणि कसं असावं याबद्दलची प्रेरणा या कवितेमध्ये कवयित्री करून देत असते. या कडव्याचा भावार्थ आपण या ठिकाणी पाहूया. वरील पहिल्या कडव्यात वर्षानुवर्ष रूढी परंपरेच्या व अन्याय अत्याचाराच्या बेडीत अडकलेल्या स्त्रीला तिचे अंतर्मन जाणीव करून देते. दुःखी कष्टी स्त्रीला तिचे आत्मभान जागृत करण्याचे काम आरशातील स्त्री करते व प्रेमाने तसेच अधिकारवाणीने सांगते, वेड्यासारखी दुःख सहन न करता आता उठ, जागृत हो आणि तळ्यात खुललेल्या शुभ्र कमळाची फुले प्रसन्न मनाने हातात घेऊन ये, प्रसन्न मनाने हातात घेऊन ये. स्वतःची जाणीव करून देण्याचं काम तू ह्या अवस्थेमध्ये कशी आहे आणि तू कसे असावे. तुला विद्रोह नाही करायचा, पण तुला तुझ्या स्वातंत्र्याचा, हक्काचा आस्वाद घेण्याचं, ते उपभोगण्याचं स्वातंत्र्य आहे. आणि अशी दुःखी कष्टी होऊ नकोस. समाज व्यवस्था निश्चित तुझा त्यागाचा, तुझ्या कर्तव्याचा मान करील, सन्मान करील आणि तुला अपेक्षित असणारं स्वातंत्र्य देईल. आणि अधिकारवाणीने ही स्त्री सांगते, बघ तुझा देह दुःखामुळे, या वेदनेमुळे कसं असह्य तू कळा सहन करतेस. अगदी मनामध्ये अनेक प्रकारचं दुःख तू साठवलं आहे. पदराखाली जे मन आहे त्या मनामध्ये तू व्यथा साठवलेल्या आहेस. त्याला मोकळी वाट कर आणि फक्त अश्रू ढाळू नकोस. आता ते अश्रू पुस, अधिकारवाणीने सांगते, आणि चेहऱ्यावर प्रसन्नतेचा भाव आण. तुझ्या आवडीच्या गोष्टी कर. तुझे जे अपूर्ण राहिलेले स्वप्न आहे, तू जो उंच भरारी मारण्याची इच्छा बाळगते, ते उंच भरारी मार. तुला तुझ्या स्वातंत्र्यापासून कोणी रोखू शकणार नाही. अर्थात भारतीय राज्यघटनेने प्रत्येक माणसाला हक्क अधिकार दिले आहेत, त्याच्यावर कोणी गदा आणू शकणार नाही. या कवितेत संवेदना आहेत. अधिकारवाणीने या कवितेत कवयित्री समस्त स्त्रियांना सांगते की तू एक माणूस आहे आणि माणूस म्हणून जग. प्रस्तुत कवितेत संसारात गांजलेल्या या स्त्रीला तिच्या आठवणीतील बालसखी म्हणजेच तिचे आत्मभान तिला नव्या उमेदीने जगण्यासाठी कसे प्रेरित करते. मनाचा ठाव घेण्याची सहज सोपी भाषा, प्रस्थापित समाज व्यवस्थेच्या विरोधात बंड करणारी स्त्रीचे चित्र रेखाटले आहे. या संपूर्ण कवितेत एक स्त्री आपल्याला बोलते आहे. एक स्त्री आपल्या मनामध्ये साठलेल्या भावभावना व्यक्त करते आहे आणि या भावभावना संयत रूपामध्ये आहे. कुठे बंडाची भाषा नाही, कुठे विद्रोहाची भाषा नाही, पण आज समाज व्यवस्थेमध्ये, आज परंपरेच्या या रहाटगाडग्यात ती कशी दबली आहे, स्त्री कशी दबली आहे, कसे ती अन्याय अत्याचार सहन करते आहे, याचं एक प्रकट रूप या कवितेमध्ये साकारले आहे. विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण या लेक्चरमध्ये, PPT लेक्चरमध्ये आपण कवितेचं वाचन पण करून घेतलं आणि सहज सोप्या अशा भाषेत भावार्थ निरूपण या ठिकाणी मी तुमच्यासमोर मांडलेलं आहे आणि अनेक शब्दांच्या अर्थाच्या छटा पण
या ठिकाणी आहेत ते सुद्धा मी तुमच्या समोर सादर करण्याचं काम केलं आहे. पुढचा